Hi, my dear students. How are you all? Once again, welcome back to our online class. Today, we are going to the chapter 5, Tiruvallur Seek Activities. നമ്മൾ ഈ ചാപ്റ്ററിന്റെ എക്സസൈസ് ചെയ്യാൻ പോവുകയാണ്. ഓക്കെ, all of you get ready? അഭ്യാസ് 2, ആക്ടിവിറ്റി 2. എന്താണ്? കിസ്നെ കഹ, ഹു സെഡ് ദിസ്. किसने किससे कहा, who said this. फर्स्ट क्वेश्चन, महाराज यह कपड़ा किस मूल्य पर देंगे? महाराज यह कपड़ा किस मूल्य पर देंगे? Who said this sentence? Do you know that? Tell me. Who said that? हाँ, who said? सेठ ने. Correct. सेठ ने कहा. सेठ ने किससे कहा? तिरुवल्लुर से कहा. सेठ ने तिरुवल्लुर से कहा, महाराज ये कपड़े किस मूल्य पर देंगे? किसने कहा? सेठ ने कहा. किससे कहा? तिरुवल्लुर से कहा. The second one, second activity, इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. Who said that? Tell me, who said that? Who said this sentence? इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. Give me 1 meter cost. Who said it? हाँ, सेठ ने कहा. सेठ ने कहा. सेठ ने तिरुवल्लुवर से कहा. सेठ ने तिरुवल्लुवर से क्या कहा? इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. Then the last activity, which one? आप अपना रुपया अपने पास रखिए. आप अपना रुपया अपने पास रखिए. Who said it? Who said this sentence? आप अपना रुपया अपने पास रखिए. तिरुवल्लुवर ने कहा. हाँ, किसने कहा? तिरुवल्लुवर ने कहा. किससे कहा? सेठ से कहा. तिरुवल्लुवर ने सेठ से कहा. क्या कहा? आप अपना रुपया अपने पास रखिए. आप अपना रुपया अपने पास रखिए. Okay, activity 2, अभ्यास 2, किसने कहा? Who said it? Who said this sentences? Question number 1, once again I explain it. महाराज यह कपड़ा किस मूल्य पर देंगे? किसने कहा? हाँ, tell me, किसने कहा? सेठ ने कहा. करेक्ट आंसर. Who said that? सेठ ने कहा. किससे कहा? तिरुवल्लुवर से कहा. सेठ ने तिरुवल्लुवर से क्या कहा? महाराज यह कपड़ा किस मूल्य पर देंगे? The second one, इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. This sentence किसने कहा? सेठ ने कहा. किससे? तिरुवल्लुवर से कहा. सेठ ने तिरुवल्लुवर से कहा था कि इतना महंगा कोई बात नहीं, एक गज दे दो. Then last वर्क, आप अपना रुपये अपने पास रखिए. आप अपना रुपये अपना पास रखिए. Tell me, किसने कहा? हाँ, करेक्ट. तिरुवल्लुवर ने कहा. किससे कहा? सेठ से कहा. तिरुवल्लुवर ने सेठ से कहा था कि आप अपना रुपये अपने पास रखिए. Okay students, you all are complete this activity on your textbook. Okay, then the next one, exercise 3. Okay, then the next one, exercise 3. What is that? सही शब्द से खाली स्थान भरें. Fill in the blanks with the correct words. Fill in the blanks with the correct
words. Fill in the blanks with the correct words. തിരുവള്ളുവർ ശാന്ത് അവർ dash व्यक्ति थे. तिरुवल्लुवर शांत और dash व्यक्ति थे. The second one, ये आपके किसी काम नहीं आएंगे. ये आपके किसी काम नहीं आएंगे. ये डैश आपके किसी काम नहीं आएंगे. Then the third one, सेठ ने अपने व्यवहार के लिए डैश मांगी. सेठ ने अपने व्यवहार के लिए डैश मांगी. The last one, fourth one, सेठ बहुत डैश था. सेठ बहुत डैश था. Then I will give you some options. Okay. First option, क्षमा. First, क्षमा. Second, अहंकारी. Second, अहंकारी. Third, संदोषी. Last, टुकड़े. Okay. You want to complete this activity, this exercise. Choose the correct answer from this box. I'll give some options. First, question number 1. തിരുവള്ളുവർ ശാന്ത് और dash व्यक्ति थे. തിരുവള്ളുവർ ശാന്ത് और dash व्यक्ति थे. I think you all are read the textbook. All of you must read your textbook. Then you can find out the answer from this. Okay. Which one? The correct answer? Tell anyone. തിരുവള്ളുവർ ശാന്ത് और dash व्यक्ति थे. What's the answer? संतोषी. तिरुवल्लुवर शांत और संतोषी व्यक्ति थे. The second, ये डैश आपके किसी काम नहीं आएंगे. ये डैश आपके किसी काम नहीं आएंगे. What's the answer? All of you try. Okay, correct. टुकड़े पीस. ये डैश आपके किसी काम नहीं आएंगे. ये टुकड़े आपके किसी काम नहीं आएंगे. Then the next third one. Anyone got the answer? speed up. सेठ ने अपने व्यवहार के लिए डैश मांगी. Tell. Okay. What's the answer? क्षमा. सेठ ने अपने व्यवहार के लिए क्षमा मांगी. सेठ ने अपने व्यवहार के लिए क्षमा मांगी. The last one. Easily. सेठ बहुत डैश था. Okay. Correct answer. अहंकारी. सेठ बहुत अहंकारी था. सेठ बहुत अहंकारी था. Okay, once again I will read. Question number 1. तिरुवल्लुवर शांत और dash व्यक्ति थे. तिरुवल्लुवर शांत और संतोषी व्यक्ति थे.
तिरुवल्लुवर शांत और संतोषी व्यक्ति थे। क्वेश्चन नंबर 2, ये टुकड़े आपके किसी काम नहीं आएंगे। ये टुकड़े आपके किसी काम नहीं आएंगे। Then the third one, सेठ ने अपने व्यवहार के लिए क्षमा मांगी। सेठ ने अपने व्यवहार के लिए क्षमा मांगी। सेठ ने अपने व्यवहार के लिए क्षमा मांगी। एंड द लास्ट वन, सेठ बहुत अहंकारी था। सेठ बहुत अहंकारी था। Okay, I think you all are got the correct answer. So all of you must complete your textbook and notebook. Okay, then let's go to the next activity. Activity number 4. Are you ready? Okay. Activity number 4. Exercise number 4. What's the one? पढ़ो और समझकर लिखिए. Read, understood and write. Read, understood and write. ने का प्रयोग. ने का प्रयोग. ने संत तिरुवल्लुवर मुस्कुराकर कहते हैं. संत तिरुवल्लुवर मुस्कुराकर कहते हैं. संत तिरुवल्लुवर मुस्कुराकर कहते हैं. This sentence present tense. You want change this sentence to past tense. ने യൂസ് ചെയ്തുകൊണ്ട് നമുക്ക് ഈ സെന്റൻസിനെ പാസ്റ്റ് ടെൻസിലോട്ട് കൊണ്ടുപോകണം. Now this is a present tense. Okay. All of you remember one thing. Noun or pronoun. After noun and pronoun, one put ne. എപ്പോഴും noun അല്ലെങ്കിൽ pronounന് ശേഷം വേണം ne ചേർക്കാൻ. In this sentence, which word is a noun word? We already studied noun word in first chapter. I think you all are understood. Anyone can guess? Sant Tiruvallur. Tiruvallur is a noun word. Sant Tiruvallur. Sant Tiruvallur is a sabnya word, yani noun. We want to put ne after this Sant Tiruvallur. Sant Tiruvallurne മുസ്കുരാക്കർ कहते हैं. പുഞ്ചിരിച്ചുകൊണ്ട് പറയുകയാണ്. സെന്റൻസ് എന്താണ്? പ്രസന്റ് ടെൻസ് ആണ്. യു വാണ്ട് ടു ചേഞ്ച് ദി സെന്റൻസ് ടു പാസ്റ്റ്. എങ്ങനെ എഴുതണം? മുസ്കുരാക്കർ കഹാ പറഞ്ഞു. സന്ത് തിരുവള്ളുവർ മുസ്കുരാക്കർ കഹാ. സന്ത് തിരുവള്ളുവറിനെ. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ നേ ചേർത്തു. ആൻഡ് വാട്ട് ഹാപ്പൻ ഹിയർ? ചേഞ്ച് ഇറ്റ്. കഹാ. സന്ത് തിരുവള്ളുവറിനെ നേ ഇവിടെ ആഡ് ചെയ്തപ്പോൾ സെന്റൻസ് ചേഞ്ച് ഇൻടു പാസ്റ്റ് ടെൻസ്. കഹത്തെ ഹേ ചേഞ്ച് ടു കഹാ. കഹത്തെ ഹേ എന്തായി തീർന്നു? കഹാ. സന്ത് തിരുവള്ളുവറിനെ മുസ്കുരാക്കർ കഹാ. संत तिरुवल्लुवर ने मुस्कुराकर कहा. संत तिरुवल्लुवर ने मुस्कुराकर कहा. I think you all are understood. Okay, can we go to the next question? Question number 2. मैं कपड़े का
कपड़े का मूल्य लेता हूँ. मैं कपड़े का मूल्य लेता हूँ. In this sentence, is it noun word? No, it's pronoun only. Mem. Mem a pronoun. Sarvanam. What is that? Mem a pronoun. That means sarvanam. Mem a pronoun. That means sarvanam. Then where we put ne? After pronoun. After sarvanam. Sarvanam के बाद we want to use ne. Mem ne. Mem ne. നമുക്ക് ചേർത്തെഴുതാം. Mem ne कपड़े का मूल्य. Then verb change എങ്ങോട്ടാണ് മാറ്റേണ്ടത്? This is present tense. That's change to past tense. मैंने कपड़े का मूल्य tell me लिया. ഞാൻ ഡ്രസ്സിന്റെ വില നൽകി. കഴിഞ്ഞു. അവിടെ ആ പ്രവൃത്തി അവിടെ ഫിനിഷാണ്. പ്രസന്റ് ടെൻസ് ചേഞ്ച് ടു പാസ്റ്റ് ടെൻസ്. നേ ചേർക്കുമ്പോൾ പ്രസന്റ് ടെൻസ് അങ്ങോട്ട് മാറ്റി തീർക്കുന്നു, പാസ്റ്റ് ടെൻസിലോട്ട് പോകുന്നു. Then the last one, third one. തിരുവള്ളുവർ കപ്പട ബെച്ചത്. തിരുവള്ളുവർ कपड़ा बेचते थे. तिरुवल्लुवर कपड़ा बेचते थे. इस सेंटेंस में, इस वाक्य में नाम शब्द क्या है? नाम शब्द just think it. തിരുവള്ളുവർ. വേർ വി പുട്ട് നേ? നമുക്ക് എവിടെ നേ ഉപയോഗിക്കണം? ഓക്കെ, കറക്റ്റ് ആൻസർ. വെരി ഗുഡ്. തിരുവള്ളുവർ ने कपड़ा बेचते चेंज टू बेचा. तिरुवल्लुवर ने कपड़ा बेचा. तिरुवल्लुवर ने कपड़ा बेचा. ഓക്കെ, ने का പ്രയോഗ എങ്ങനെയാണ് ഞാൻ ചേർക്കേണ്ടത്? ആഫ്റ്റർ नाउन और प्रोनाउन. नाम और शब्द नाम के बाद ने का प्रयोग करना चाहिए. नाम और शब्द सर्वनाम के बाद ने का प्रयोग करना चाहिए. संत तिरुवल्लुवर मुस्कुरा कर कहते हैं. इस शब्द में संत तिरुवल्लुवर से नेमिंग वर्ड. सो वी कैन यूज ने आफ्टर संत तिरुवल्लुवर. संत तिरुवल्लुवर ने मुस्कुराकर कहते हैं मीन्स कहते हैं चेंज टू कहा. ഈ ആക്ഷൻ വേർഡ് പ്രസന്റ് ടെൻസിൽ നിന്നും ചേഞ്ച് ടു എന്താണ്? പാസ്റ്റ് ടെൻസ്. ഓക്കെ, കറക്റ്റ്. Then the next one, मैं कपड़े का मूल्य लेता हूँ. मैं कपड़े का मूल्य लेता हूँ. इस वाक्य में संज्ञा शब्द और नाम शब्द और सर्वनाम is there. Yes, mem is a सर्वनाम, that means pronoun. Mem शब्दनाम, that means pronoun. We want to put ne with the mem. mem ने कपड़े का मूल्य लेता हूँ चेंज टू लिया. The next, तिरुवल्लुवर कपड़ा बेचते थे. इसमें तिरुवल्लुवर is a
नाम शब्द, that means naming word, संज्ञा. तिरुवल्लुवर ने कपड़ा बेचते थे. बेचते थे വിൽക്കുന്ന ആളായിരുന്നു, വിൽക്കുകയാണ്. चेंज टू बेचा. तिरुवल्लुवर ने कपड़ा बेचा. तिरुवल्लुवर ने कपड़ा बेचा. Okay, I think you all are understood this activity. എന്താണ് ഇവിടെ നമ്മൾ പഠിച്ചത്? നേക പ്രയോഗ്. നേക പ്രയോഗ്. Where we use ne after noun or pronoun. संज्ञा और सर्वनाम के बाद we want to use name. And what's happening at last? Tense form changing. എന്താണ്? Present tense change to past tense. Present tense past tenseലോട്ട് മാറുകയാണ്. I think you all are understood this activity. Okay? Then activity 5. Which one? Activity 5. सही शब्द चुनकर लिखे. Choose a correct word and write. Activity 5. 1. ये टुकड़े काम नहीं डैश. आएगा और आएंगे. Okay, in your open your textbook, all of you. In your textbook, that's given examples are there. 2 options are there. You try to do that one. आएगा, आएंगे. ये टुकड़े. सिंगुलर आना प्लूरल आना सेंटेंस. ये टुकड़े. ये these, not these. These pieces काम नहीं आएंगे. Okay, we already studied singular and plural sentence. ले. A means singular आना plural आना. The sentence A. A means tell me plural. A more than one उണ്ടല്ലേ. A these pieces. So the answer is, correct answer is आएंगे. आएंगे. Then the next activity. मैं अपने लिए बिछौना बना डैश. मैं अपने लिए बिछौना बना डैश. मैं अपने लिए बिछौना डैश. മേം മേമാണ്. മേം വന്നാൽ എന്തി ഹും അല്ലേ. അപ്പോൾ ദെൻ കറക്റ്റ് ആൻസർ ലേഗ ഓർ ലൂങ്ക. ഓപ്ഷൻസ് ആർ ലേഗ ഓർ ലൂങ്ക. ദാറ്റ്സ് ദ കറക്റ്റ് ആൻസർ. ലൂങ്ക. 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 The next one. Third set legits हो dash. Set legit हो dash. Set legit हो dash. गई और गया. Set is a singular word. Only one person is there. So what's the answer? Tell me. Gaya. That's the correct answer. Gaya. Said legit ho gaya. The last one. उन्हें कभी गुस्सा नहीं. उन्हें कभी गुस्सा नहीं डैश. उन्हें कभी गुस्सा नहीं डैश. आती दी और आता दा.
उन्हें कभी गुस्सा नहीं ओके आता था उन्हें कभी गुस्सा नहीं आता था അദ്ദേഹത്തിന് ദേഷ്യം വരില്ലായിരുന്നു എന്ന് उन्हें कभी गुस्सा नहीं आता था okay I think you all understood this activity okay we can move to the next one are you ready yes of course we can move to the next activity and the last activity of this chapter 5 के last activity number 6 what's that इन वाक्यों में हिंदी में लिखे some sentence are there are 3 sentences so we want to change this अंग्रेजी sentence to हिंदी अंग्रेजी sentence ആണ് Saint Tiruvallur was a famous poet of Tamil language. Saint Tiruvallur was a famous poet of Tamil Nadu. Question number 1. Saint Tiruvallur. Saint Tiruvallur was a famous poet of Tamil language. Saint Tiruvallur was a famous poet of Tamil language. Want to change this sentence into Hindi. എങ്ങനെ എഴുതാം സെയിന്റ് തിരുവള്ളുവർ ദാറ്റ് മീൻസ് സന്ത തിരുവള്ളുവർ തിരുവള്ളുവർ तमिल भाषा के ओके प्रसिद्ध कवि थे तमिल भाषा के प्रसिद्ध कवि थे ओके वेरी गुड संत तिरुवल्लुवर तमिल भाषा के प्रसिद्ध कवि थे संत तिरुवल्लुवर तमिल भाषा के प्रसिद्ध कवि थे द नेक्स्ट वन Tiruvallur came in the market to sell clothes. Tiruvallur came in the market to sell the clothes. Tiruvallur came in the market to sell the clothes. Tiruvallur कपड़े क्लॉथ मीन्स कपड़े क्लॉथ करेक्ट कपड़े सेल टू सेल बेचने देन टेल मार्केट which word कपड़े बेचने बाजार आए मार्केट बाजार तिरुवल्लुवर कपड़े बेचने बाजार आए तिरुवल्लुवर कपड़े बेचने बाजार आए then the last one a proudly maniac man lived in that town third one
Niyat man lived in that town. Lived in that. Okay. Tell me. A proud Manyat man means एक अहंगारी सेठ. एक अहंगारी सेठ. Okay, then the next, एक अहंगारी सेठ in that town. Town means that town. उस नगर में के रहता. करेक्ट. उस नगर में रहता था. एक अहंगारी सेठ उस नगर में रहता था. एक अहंगारी सेठ उस नगर में रहता था. Okay, dear children. Okay, I think you all are understood these all activities. Okay. So, all of you must complete this activity in your textbook and notebook. Okay. These all activities to copy your notebook. And also this word meaning, Shabdartha. All of it should be written in your notebook. Okay. Thank you. Thank you, my dear children.